ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। 28 किलो सोनं, 10,000 साड्या आणि 900 कोटींची मालमत्ता। दाक्षिणात्य सुपरस्टार ते 6 वेळा मुख्यमंत्री बनलेल्या जयललितांचा थक्क करणारा खजिना। चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या मनमोहक सौंदर्याने आणि अप्रतिम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आहे। अभिनय क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठल्यानंतर काही कलाकारांनी राजकारणातही यशस्वी पाऊल ठेवले। अशाच एका अष्टपैलू आणि लोकप्रिय अभिनेत्रीचा आज जन्मदिवस आहे। या अभिनेत्रीने आपल्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत तब्बल 200पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या। केवळ सिनेसृष्टीतच नव्हे तर राजकारणातल्या आखाड्यातही त्यांनी स्वतःचे मोठे प्रस्थ निर्माण केले आणि एक दोनदा नव्हे तर तब्बल 6 वेळा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली। जेव्हा या महान अभिनेत्रीने या जगाचा कायमचा निरोप घेतला तेव्हा त्यांच्या निवासस्थानी सापडलेल्या अवाढव्य संपत्तीने संपूर्ण देशाला अचंबित केले होते। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेत एक सोन्याची तलवार, तब्बल 1250 किलो चांदी आणि एकूण 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याची अफाट मालमत्ता उघडकीस आली होती। ही दुसरी तिसरी कोणीही नसून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता आहेत। जयललिता यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1948 रोजी तत्कालीन म्हैसूर राज्यातील मांड्या येथे झाला होता। त्यांचे निधन 5 डिसेंबर 2016 रोजी झाले। योगायोगाची आणि विशेष बाब म्हणजे त्यांच्या मृत्यूच्याच वर्षी मे महिन्यामध्ये त्यांनी 6व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण करून राजकारणात एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता। चित्रपटसृष्टी आणि राजकीय वर्तुळात तसेच सामान्य जनतेमध्ये त्या अत्यंत आदराने अम्मा या नावाने ओळखल्या जात असत। आपल्या रुपेरी पडद्यावरील प्रवासात जयललिता यांनी तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा विविध भाषांमधील तब्बल 200हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते। त्यांच्या उत्कृष्ट नृत्याविष्कारासाठी आणि अत्यंत प्रभावी अभिनयासाठी त्या विशेषत्वाने ओळखल्या जायच्या। त्या काळात त्यांनी M.G. रामचंद्रन, शिवाजी गणेशन, N.T. रामाराव आणि अक्किनेनी नागेश्वरराव यांसारख्या तत्कालीन सुपरस्टार दिग्गजांसोबत पडदा शेअर केला होता। 1970च्या दशकात सर्वाधिक मानधन स्वीकारणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत त्यांचे नाव अग्रस्थानी होते। त्या काळात एका चित्रपटासाठी त्या लाखो रुपयांचे मानधन घेत असत। 1980च्या दशकात त्यांनी चित्रपटसृष्टीला कायमचा निरोप दिला आणि प्रसिद्ध अभिनेते M.G. रामचंद्रन यांच्या अण्णाद्रमुक या पक्षात प्रवेश करत आपला राजकीय प्रवास सुरू केला। राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम राज्यसभेच्या खासदार म्हणून काम पाहिले। त्यानंतर त्या तामिळनाडू राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या। हे सर्वोच्च पद त्यांनी एकूण 6 वेळा भूषवले। आपल्या कार्यकाळात त्यांनी तळागाळातील लोकांसाठी अनेक जनहिताच्या आणि कल्याणकारी योजना राबवल्या। यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक वाद निर्माण झाले असले तरीही जनतेमधील त्यांचे स्थान आणि राजकीय वर्चस्व कायम अबाधित आणि भक्कम राहिले। 1970च्या दशकाच्या शेवटी जयललिता यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींमध्ये केली जात होती। वर्षी 1997मध्ये त्यांच्या पोएस गार्डन येथील निवासस्थानावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात धक्कादायक आणि डोळे विस्फारणारी संपत्ती उघडकीस आली। या छाप्यात त्यांच्या घरात 10,500 महागड्या साड्या, 750 बुटांचे जोड, 91 मौल्यवान घड्याळे, तब्बल 1250 किलो चांदी, 28 किलो सोने आणि अनेक अत्याधुनिक महागड्या गाड्या यांसह सर्व बऱ्याच बहुमूल्य वस्तू आढळून आल्या होत्या। या सर्व मालमत्तेचे एकूण मूल्य 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे तेव्हा स्पष्ट झाले होते। याचबरोबर त्यांच्याकडे एक खास सोन्याची तलवार देखील सापडली होती, जिने त्यावेळी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते।